नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ज्यावेळी आपण एखादा दावा आपला मेहरबान कोर्टामध्ये दाखल करत असतो, त्यावेळी कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर पक्षकारांना असा प्रश्न पडत असतो, की नेमका दावा चालत असतो कसा कोर्टात? त्याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. व्हिडिओ संपूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला तुमचा कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर कोणकोणती स्टेज येणार आहे हे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, सुरुवातीला यामध्ये 7 स्टेजेस असतात. त्यातली पहिली स्टेज असते ते दावा दाखल करणे आणि त्याची नोंदणी करणे. त्यानंतर दुसरी स्टेज येते ते प्रतिवादींना नोटीस जाते. त्यानंतर मित्रांनो तिसरी स्टेज येते ती प्रतिवादीची कैफियत येणे असते. त्यानंतर चौथी जी स्टेप येते ते दावा आणि कैफियत यावरून मुद्दा काढले जातात. त्यानंतर पाचवी येते ते वादीचा पुरावा, म्हणजे जो काय तुमचा दावा दाखल केला त्याचा पुरावा असेल. सहावी स्टेप येते ते प्रतिवादीचा पुरावा येतो. त्यानंतर वादी आणि प्रतिवादीचे जे वकील असतात ते आर्ग्युमेंट करतात आणि त्यानंतर मग निकाल लागला जातो. असे साधारण 7 मुद्दे धरून 8व्या टायमाला तुमचा निकाल काय आहे तो केसचा लागत असतो. आता हे कोणत्या पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये केस चालत असते ते मुद्देसुद्धा आपण मित्रांनो पाहूया. ज्यावेळी तुम्ही वाटपाचा दावा जर दाखल केलेला असेल किंवा अन्य कोणताही मेहरबान कोर्टामध्ये ज्यावेळी तुम्ही दावा दाखल करताय, त्यावेळी पहिली स्टेज असते की तुम्ही दावा दाखल केल्यानंतर तो दावा पूर्णपणे व्यवस्थित कायदेशीर तरतुदीनुसार किंवा कार्यक्षेत्रानुसार किंवा योग्य स्टॅम्प ही जोडलेले आहे का नाही, किंवा त्यामध्ये लिगल प्रोसेसमध्ये मॅन्युअलप्रमाणे तो दावा दाखल केला नाही याची चौकशी केली जाते. चौकशी केल्यानंतर त्याला DR म्हणजे दैनिक रजिस्टरमध्ये त्याची नोंद केली जाते. त्यानंतर तो तपासला जातो संपूर्ण दावा आणि त्यानंतर त्या दाव्याला नंबर पडत असतो. तो नंबर पडल्यानंतर ज्या कोर्टाकडे जायचा त्या कोर्टाकडे तो जाऊन त्यानंतर त्याच्यावर फर्स्ट ऑर्डर होते आणि फर्स्ट ऑर्डर झाल्यानंतर तुमच्या त्या दाव्याला नंबर पडत असतो. त्याला दावा नंबर म्हटलं जातं आणि त्या दाव्याची अशा पद्धतीनं नोंदणी होऊन दाव्याला नंबर पडून फर्स्ट ऑर्डर होऊन ज्यांच्याविषयी तुम्हाला दाद मागायचे आहे, जे प्रतिवादी आहेत, त्यांना त्यामध्ये नोटिसा इश्यू होत असतात. ही पहिली स्टेज आली की दाव्याची नोंद केली जाते आणि जो तुमचा विरोधी पक्षकार असतात त्यांना नोटीस जाते. नोटीस जाते म्हणजे काय? जो प्रतिवादी विरोधात तुमचं जे काय म्हणणं असेल, वाटप पाहिजे असेल, शेताचं वाटणी करून पाहिजे असेल किंवा अन्य दावा कोणताही असेल, तर त्या व्यक्तीला कोर्टामधून समज जातो, म्हणजे नोटीस जाते की तुमच्याविषयी असा असा दावा दाखल केलेला आहे आणि तुम्ही ह्या ठराविक तारखेला 11 वाजता मेहरबान कोर्टामध्ये हजर राहून तुमचं जे काय म्हणणं असेल ते तुम्ही स्वतः किंवा तुमच्या वकिलामार्फत मांडा. अशा पद्धतीने ते नोटीस जात असतं. आता ही नोटीस गेल्यानंतर त्याला मुदत ही 30 दिवसाची असते की प्रतिवादीनं त्याला कैफियत देण्याची. आता दुसरा मुद्दा काय येतोय? प्रतिवादीनं ही नोटीस गेली, हा दुसरा मुद्दा आला. आता त्यानंतर तिसरा मुद्दा काय येतो मित्रांनो बघा, प्रतिवादीची कैफियत. आता त्या व्यक्तीला ज्याच्या विरोधात तुम्ही दावा दाखल केला त्यांना नोटीस गेल्या, हा दुसरा मुद्दा आला. पहिला मुद्दा तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केला, नोंद झाली. दुसरा मुद्दा प्रतिवादीनं नोटीस गेला. आता तिसरा मुद्दा महत्त्वाचा येतो, जे काय तुम्ही नोटीस पाठवली त्या व्यक्तीला, प्रतिवादीला, त्यानं तुम्ही जे काय म्हणणं कोर्टामध्ये मांडलेलं आहे की मला वाटप करून अशा अशा पद्धतीनं पाहिजे आहे किंवा माझा हक्क अधिकार आहे, त्याला त्याचं काय म्हणणं येतं बघण्यासाठी त्याला त्याचं प्रतिवादीचं म्हणणं हे कोर्टामध्ये द्यावं लागत असतं. त्याला कोर्टाच्या भाषेत कैफियत असं म्हटलं जाते किंवा प्रतिवादीचं म्हणणं झालं जातं. हा मित्रांनो हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो. त्यांना जे काय म्हणायचं असेल ते मेहरबान कोर्टामध्ये म्हणणं किंवा कैफियत देऊन म्हणावं लागत असतं. त्यानंतर आता काय होते, तुम्ही काही दावा दाखल करत असताना कागदपत्र जोडलेली असतात दाव्याच्या संदर्भात, मग ते वाटपाच्या संदर्भात जोडलेले असतात. तसाच प्रतिवादी काय करतो, त्याचं म्हणणं देतो आणि त्याच्या संदर्भात जी काय असतील ती कागदपत्र ही मेहरबान कोर्टाकडे देत असतो. आता तुमचा दावा काय आहे किंवा प्रतिवादीची कैफियत काय आहे, म्हणजेच तुमचं म्हणणं काय आहे, तुमच्या विरोधी पक्षाचं म्हणणं काय आहे, हे काय करतं कोर्ट हे दोन्ही ऐकून घेतं, समजावून घेतं आणि त्याच्यावर एक मुद्दा काढतं की तुम्हाला खरोखर वाटणी मिळाली पाहिजे का, किंवा वाटणी का दिली गेली नसली पाहिजे. असे अनेक मुद्दे
त्यामध्ये हे कोर्ट काढत असतं आणि ते मुद्दे काढल्यानंतर त्याचा हा मित्रांनो चौथा पॉईंट येतो की दावा आणि कैफियत, म्हणजे तुम्ही दिलेलं तुमचं म्हणणं आणि प्रतिवादीची जी कैफियत किंवा म्हणणं आहे त्याच्यावरून मुद्दा काढला जातो की नेमकं तुमच्यामध्ये वाद कशासाठी लागलाय, हा मुद्द्याचा मेन प्रश्न असतो, कशासाठी तुमच्यात वाद लागलाय. आणि त्याच्यावर आता काय होतंय, तुम्ही दावा दाखल केल्यानंतर तुम्ही त्या दाव्यासाठी कोणकोणती कागदपत्र हजर करणार आहे का, त्यासाठी पुढचा मुद्दा येतो की तुम्ही वादीनं पुरावा द्यायचा असतो. हा पाचवा मुद्दा असतो, ज्यानं दावा दाखल केला त्यानं त्याच्याकडे जे काय पुरावा असतील ते मेहरबान कोर्टात हजर करायचे. त्यानंतर सहावा जो मुद्दा होतो, प्रतिवादीनं जे काय त्यांची कागदपत्र असतील ती कोर्टामध्ये हजर करायची. अशा पद्धतीनं जे काय मुद्दे काढले त्याच्याशी संबंधित ही कागदपत्र वादी आणि प्रतिवादीनं हजर करायची. त्यानंतर महत्त्वाचा सातवा जो मुद्दा महत्त्वाचा येतो मित्रांनो, जे काही कागदपत्र तुम्ही आणि प्रतिवादीनं हजर केले असतील त्यावेळी तुमचा वकील पहिल्यांदा जे काय असेल आर्ग्युमेंट, त्याला म्हणजे त्याची तुमची जी काय बाजू असतील ती कोर्टाला समजावून तुमचा वकील सांगत असतो. तुमच्या वकिलाने समजावून सांगितल्यानंतर प्रतिवादीचा वकील काय करतो, त्यांची बाजू ही कोर्टाला समजावून सांगत असतो की वाद मिळकत कशासाठी वाद आमचा ह्या मेहरबान कोर्टामध्ये आलेला आहे आणि जे काय मुद्दे काढलेले असतील त्याच्यावरनं जे काय कागदपत्र हजर केले असतील त्याच्यावरनं ते आर्ग्युमेंट केलं जातं की मला वाटणी मिळाल्या पाहिजे, नाही मिळाल्या पाहिजे, कशा संदर्भात दावा दाखल लागला त्याच्या संदर्भात संपूर्ण चर्चा वादीच्या वकिलाची होती आणि प्रतिवादी वकिलाची होती. आणि त्यानंतर कोर्ट संपूर्ण हे आर्ग्युमेंट ऐकून घेतं आणि त्यानंतर तुमची केस ही न्याय निर्णयासाठी ठेवली जाते, निकालासाठी ठेवली जाते. आणि त्यानंतर कोर्ट सारासार तुम्ही हजर केलेले पुरावे, वादीनं हजर केलेले पुरावे, प्रतिवादीनं हजर केलेले पुरावे, त्यामध्ये कुठले वीक पॉईंट आहेत किंवा कोणत्या बाजूनं मुद्दे काढल्यात, त्या बाजूनं कोणकोणते साक्षी पुरावे आलेले आहेत याचा संपूर्ण अभ्यास करत असतं आणि त्यानंतर तुमच्या केसचा शेवटी निकाल दिला जातो. अशा पद्धतीनं दिवाणी दाव्यामध्ये प्रोसेस चालू होते. आता ही झाली सरळ प्रोसेस. काय होतंय, प्रत्येक दावा हा असा सरळच चालतो असं नाही की वादीनं दावा दाखल केला, नोंद झाली, प्रतिवादीनं नोटीस गेली, प्रतिवादीची कैफियत आली, मग मुद्दे काढले, मुद्दे काढल्यानंतर वादीनं पुरावा दिला, प्रतिवादीनं पुरावा दिला, त्यानंतर मग आर्ग्युमेंट झालं, त्यानंतर निकाल आला, असं सरासरी केस चालत नाही मित्रांनो. महत्त्वाची कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर जर प्रतिवादी जास्त असतील तर त्या प्रतिवादीचा एखादा पत्ता चुकलेला असेल, नाव चुकलेलं असेल तर त्या प्रतिवादींना समन्स लागू करण्यासाठी अनेक तारखा जात असतात. इथे एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा असा येतो की तुम्ही जर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जर मनाई मागितलेली असेल किंवा स्टे ऑर्डर मागितली असेल, बांधकाम थांबविण्याचं मागितलेलं असेल, त्यावेळी दावा बाजूला राहतो आणि त्या अर्जावर तुमचं साक्षी, पुरावे, म्हणणे, त्यानंतर साक्षीदार हे सगळं हजर करावं असतं. त्याच्यावर फार वेळ जात असतो. त्यानंतर एखादा कागद लवकर मिळत नसतो सरकारी कार्यालयातून, त्यावेळी दाव्याला वेळ लागत असतो किंवा अनेक कोणत्या तरी मध्येच समजा दावा मिळकत जर त्या पार्टीनं प्रतिवादीने विकली असेल तर ती परत आणि रेकॉर्ड घ्यावं लागते किंवा एखादा प्रतिवादी मध्येच एखादा प्रतिवादी जर एक्सपायर झाला तर त्याचे वारस परत रेकॉर्ड घ्यावं लागतात. असे अनेक प्रॉब्लेम दावा चालवतात असताना येत असतात. तरीसुद्धा दिवाणी दाव्याची प्रक्रिया ही थोडक्यात अशा पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये मित्रांनो चालत असते. धन्यवाद.